नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। रक्षाबंधन स्पेशल रेसिपीज मध्ये आज आपण आपल्या किचन मध्ये अगदी मिठाईवाल्यासारखा कलाकंद कमी साहित्यात घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत। कलाकंद बनवण्यासाठी मी पॅन मध्ये अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेला आहे। दुधाला उकळी आलेली आहे। आता आपण गॅस कमी करून घेऊया आणि त्यात आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे आणि हे दूध आपल्याला मंद गॅसवर 50% आटवून घ्यायचं आहे। दूध आटवायला ठेवल्यावर ते सतत ढवळत राहायचं आहे आणि दूध आटवण्यासाठी शक्यतो जसं मी पसरट पॅन घेतलेला आहे तसंच पॅन घ्या, त्यामुळे दूध लवकर आटेल। 15 ते 20 मिनिटं झालेत। दूध आपण अर्ध आटवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता दूध घट्ट झालेलं आहे। माझ्याकडून थोडं दूध पॅनला लागलं, त्याच्यामुळे तुम्ही अशी चूक करू नका, सतत ढवळत राहा दूध। आता आपण त्यात 200 ग्रॅम किसलेलं पनीर घालणार आहोत। पनीर घालून आपल्याला हे सर्व पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। आता तुम्ही गॅस मीडियम करू शकता। हे मिश्रण आपल्याला दाटसर होईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे मीडियम गॅसवर। तुम्ही पण ह्या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी बाहेरून मिठाई न आणता तुम्ही तुमच्या हाताने मिठाई बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुमच्या भावाला आवडली की नाही ते। 1 ते 2 मिनिटात तुम्ही बघू शकता मिश्रण किती दाटसर झालेलं आहे। आता अशाच प्रकारे आपल्याला सतत ढवळून एकदम दाटसर मिश्रण करायचंय। 10 मिनिटं झालेत। आता आपल्याला ह्या स्टेजला अशी कन्सिस्टन्सी झाल्यावरती 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे या मिश्रणात, त्यामुळे आपल्या मिठाईला एक मस्त चमक येईल। आणि अर्धा चमचा वेलची पावडर। आता अजून आपण मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता लगेच 2 ते 3 मिनिटात आपलं मिश्रण असं एवढं दाटसर झालेलं आहे की पॅन असं बाजूला सुटायला लागलेला आहे। पॅनला एक गोळा तयार झालेला आहे। आता थोडंसंच परतून घेऊन आता आपण गॅस बंद करून घेऊयात। एवढं थिक मिश्रण झालं पाहिजे। तुम्ही बघू शकता एका ट्रे मध्ये आता आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे। माझ्याकडे ट्रे नाही म्हणून मी माझ्या मुलीचा टिफिन बॉक्स घेतलेला आहे। आपल्याला असा थोडा उंच हाईटचाच ट्रे घ्यायचा आहे। आता आपल्याला हे मिश्रण तूप लावलेल्या डब्यामध्ये घालायचंय। तुम्ही बटर पेपर पण लावू शकता खाली। हे मिश्रण ट्रे मध्ये किंवा डब्यात घातल्यावर आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे।
ह्यावर मी आता गार्निशिंग साठी थोडे कट केलेले पिस्त्याचे काप घालते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते पण ड्राय फ्रुट्स घालू शकता। आता हे पिस्त्याचे काप आपण थोडे प्रेस करून घेऊयात, नाहीतर सेट झाल्यावर ते आत लागणार नाहीत। आता ही मिठाई आपण बाहेर 2 ते 3 तास बाहेर सेट करायला ठेवू शकतो, किंवा फ्रीज मध्ये ठेवायचे असेल तर रूम टेम्परेचरवर आल्यावर तुम्ही अर्धा ते 1 तास फ्रीज मध्ये ठेवून सेट करू शकता। 1.5 तास झालेला आहे। आपली कलाकंद मिठाई एकदम मस्त सेट झालेली आहे। फ्रीज मध्ये न ठेवता एवढी छान सेट झालेली आहे। हे आता आपण कट करून घेऊया। आपल्याला हव्या त्या साइजचे आपण पीस कट करून घ्यायचे आहेत। हे कट केलेले पीस आपण आता स्पॅच्युलाच्या सहाय्याने काढून घेऊयात। तर मग ह्या रक्षाबंधनला तुम्ही ही कलाकंद मिठाई बनवणार ना? आणि तुम्हाला ही माझी मिठाईची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।